प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं इथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनपूर्वक स्वागत करते। समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित मिशन अयोध्या अत्यंत महत्वाकांक्षी चित्रपट प्रेक्षकांसाठी सुद्धा आणि सर्वांसाठी सुद्धा 24 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। 2024चं सरतं वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात यांच्या सुंदर मध्यभागी अशा पद्धतीचा एक चित्रपट येऊ घातलेला आहे आणि अशा चित्रपट श्रीरामावर येण्याचं धाडस करणं यासाठी खरं तर समीर रमेश सुर्वे यांचं कौतुक म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। भारतामध्ये पुन्हा एकदा आला। बरं, आता श्रीराम आला, त्याची प्राणप्रतिष्ठापना झाली। आता अनेक पर्यटक किंवा भक्त तिथे जाऊन नमस्कार करतील श्रीरामाच्या ते बालरूप जे आहे त्याला नमस्कार करून पुढे सरकतील। पण राम याला जात नव्हती, धर्म नव्हता, त्याला माणूस हाच धर्म होता। त्याचे आचार, त्याचे विचार, त्याने सांगितलेले जे काही पूर्ण जो श्रीराम आहे तो विचाराने आचाराने आपल्यापर्यंत पोचला आहे का? खरं तर आता अयोध्येमध्ये जेव्हा श्रीरामाचं मंदिर झालं त्यावेळेला खऱ्या अर्थाने पुन्हा रामराज्य यायला हवं होतं। ते आलंय का? मग पुढच्या पिढीने नक्की श्रीरामाकडे कसं पाहावं, त्याचे आचार विचार लोकांपर्यंत पोचणार आहेत की नाही, या सर्वांचा एक ताळमेळ किंवा या विचाराने अस्वस्थ झालेला अमित देशमुख नावाचे एक शिक्षक, त्या शिक्षकांनी घेतलेलं हे मिशन आहे की त्यासाठी तो उसमें मुझे एक ही चीज सुनाई दे रही थी, राम राम राम। आज जितने लोग यहाँ पर आए हैं एक मिशन के लिए आए हैं। सामने जो चित्रपट मिशन अयोध्या नाम ही ऐसा है, रामलला जी वहां स्थापित हो चुके हैं और हम भी वहां गुणगान कराए हैं। तो आइए इस माहौल को पूरा ऐसा बनाते हैं कि जब ये फिल्म रिलीज हो तो इसके सारे रिकॉर्ड टूट जाए और प्रभु श्री राम का जिस पर आशीर्वाद हो उसे कोई रोक ही नहीं सकता। तो इस जय घोष के साथ हम अपना एक प्रसिद्ध रचना जो है, मूवी का नाम है मिशन अयोध्या, तो हमारा भी एक बड़ा प्रसिद्ध गाना है, भजन है, नगरी हो अयोध्या सी। तो एक जय घोष करते हैं कि मैं देखना चाहता हूं कि यहाँ मुंबई में कितनी शक्ति है। जय श्री राम। अरे बाप रे, ये तो लगता है सब पूरा छाप के आए एकदम बिल्कुल। रघुकुल सा घराना हो और चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो और चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो। नगरी हो आप लोग भी बसते रहे, रघुकुल सा घराना हो और चरण हो और चरण हो राघव के, नगरी हो अयोध्या से, रघुकुल सा घराना हो, ठिकाना हो, जहाँ मेरा ठिकाना हो। और सियापति रामचंद्र की बिल्कुल बिल्कुल आपकी जय ने बता दिया।
कि जो है बिल्कुल तन मन धन से आप लोग जो है भजन कर रहे हैं। भजन ऐसे ही होता है। सबको आती है ना? तो 1 2 3 बोलता हूँ, पूरा वातावरण बनाइए जरा, क्योंकि मैं छोड़ता नहीं हूँ। जितना मैं गाऊंगा उतना आपसे भी गवाऊंगा। 1 2 3 बस बस बस, ये प्रैक्टिस थी, अब ये रिहर्सल था। शुरू करते हैं। आप जरा ये फोन है ना, तो आइए ये अयोध्या बनाते हैं दियों के साथ। अब दिए तो भाई हमारे पास है नहीं, तो आप फोन खोल लीजिए। तो ये मंदिर आप देख रहे हैं, ये इतना सुंदर भव्य मंदिर बन चुका है। प्रभु अपने घर में विराजमान हो गए हैं। अब हम प्रभु से कहते हैं कि प्रभु आप हमारी झोपड़ी में तो आइए। भाई आना चाहिए कि नहीं? अरे भैया आइए हमारी झोपड़ी में और रूखी सूखी खाइए। तो आइए, जिसमें जितनी श्रद्धा होगी वो देखते हैं कैसे बनाता है। हमारा सबसे फेमस भजन जिसने एक इतिहास रचा, वो आपके साथ में गाता हूं और मैं बीच में आके आपको गवाऊंगा भी। दो लाइनें गाता हूं, आप गाइएगा मेरे भाई। मेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे, राम आएंगे। अब तुम रुक जाओ जरा। 1 2 3 मेरी झोपड़ी के बाग ना 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 ना, ऐसे राम थोड़े ना आते हैं। जरा जरा दिल के भाव के साथ। 1 2 3 मेरे झोपड़ी के राम आएंगे। और कैसे आएंगे? 1 2 3 मेरी झोपड़ी। जैसा आपण इथे साकार करतो। एक फोटो करूया। मुद्दाम मी बोलतोय, मीडियावाले पण ऐकतायत। म्युझिक लॉन्च सोहळा करायचं ठरलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवायचं असा मोठा प्रश्न पडला आणि आमचा तपास सुरू झाला। रामावर चित्रपट आहे, राम मंदिरावर चित्रपट आहे, आता यासाठी कोणाला बोलवायचं? तर जनरली बरेचसे प्रोड्युसर्स मोठमोठ्या व्यक्तींना बोलवतात, नावाजलेले कलाकार बोलवतात, पण आम्ही ही प्रथा तोडायचं ठरवलं आणि आम्ही साधो बँडला बोलवलं। हेच आमचे आजचे प्रमुख पाहुणे आहेत, हेच आमचे आजचे सेलिब्रिटी आहेत आणि मला नाही वाटत की यांच्यासारखं कुठल्या दुसऱ्या सेलिब्रिटीने तुम्हाला एवढं एंटरटेन केलं असतं। जय श्रीराम। म्हणजे सगळे दिल्लीवरून आले, अयोध्येवरून त्यांचा जस्ट शो झाला आणि आलेले आहेत। सगळ्यांचे मी आभार मानतो आर के योगिनी प्रोडक्शन्स तर्फे आणि
आमच्या सर्व लोकांचा आपण उत्साह वाढवलात, वातावरण राममय केलं तुम्ही आणि मिशन अयोध्याला तुम्ही जॉईन झालात, त्याबद्दल आपल्या साधू बँडचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. पेजवरून टाकला आणि अक्षरशः हजारो मन, हजारो विचार आणि असंख्य SMS या टीझरला आले. आज आपल्यापैकी कुणी एखादं मनोगत किंवा तसंच अजून एक ज्येष्ठ पत्रकार इथे उपस्थित आहेत, राजेश शिरभाते. जेव्हा आपण स्वतः पाहतो त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर एक आनंदाचा हसू येतं. तसंच दिनेश तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हाला पण राम लालाची हा श्रीराम कसा होता तर चित्र विजय गावडे यांनी साकारलेलं श्रीरामाचं. सिनेमा केवढा मोठा आहे याची आता तुम्हाला कल्पना येईल. हे बघा, समीर रमेश सुर्वे यांचा हा 5वा चित्रपट आहे. श्री पार्टनर, शुभमंगल सावधान, भोजपुरी चित्रपट नचनिया आणि नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारित जजमेंट असे हे सगळे चित्रपट. आणि आता मात्र त्यांचं मिशन काहीतरी वेगळंच आहे. मी त्यांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. समीर रमेश सुर्वे. सर्वांनी जरा शांत बसलात तर बरं होईल. म्हणजे मिशन काय आहे ते थोडं ऐकलं तर बरं होईल, कारण फार मेहनत झाली आहे या मिशन मागे. काय म्युझिक लॉन्च कार्यक्रम आहे, पण संधी आहे बोलायची तर बोलून घेतो. कृष्णा शिंदे, सौ योगिता शिंदे यांनी मला एक गोष्ट सांगितली की राम मंदिराला 1 वर्ष पूर्ण होते, तर सर आपल्याला चित्रपट बनवायचा आहे. तर त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं मिशन वगैरे. त्यांनी एक गोष्ट सांगितली, कारण कथा त्यांचीच आहे. त्यांनी एक गोष्ट ऐकवली मला आणि मी म्हटलं ठीक आहे करूया आपण चित्रपट. मी खरं सांगतो मी सिरियस नव्हतो तेवढा. मग चला आपण नाही म्हटलं तर ते कोणाकडे दुसऱ्याकडे जातील आणि कोणतरी दुसरा चित्रपट बनवेल. तर म्हटलं ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने प्रामाणिकपणे 100% प्रयत्न करू चांगला होण्यासाठी, हा विचार होता. आणि स्क्रिप्टिंगला सुरुवात झाली आणि जेव्हा काम सुरू झालं, राम मंदिरावर चित्रपट करायचा आहे, हा विषय हाताळायचा आहे, हे जेव्हा ठरवलं
तेव्हा मग झोकून दिलं. कोणाचा फोन आहे? बंद करा ना जरा. त्यांनी मला एक मोठी संधी दिली. या 5 वर्षामध्ये भरपूर काही मनात चालू होतं, भरपूर काही बोलायचं होतं. शेवटी अयोध्येत राम मंदिर झालं आणि आता 1 वर्ष पूर्ण होतंय. आपल्याला आठवत असेल, मागच्या वर्षी हीच वेळ होती. अख्खा देश राममय झाला होता. सगळीकडे रामाची गाणी, अल्बम, कार्यक्रम जोशात चालू होते, जोरात चालू होते. झेंडे सगळीकडे लागले होते, कारण आपण राम मंदिराचा जल्लोष करायला तयार होतो. आज हीच वेळ आहे. आज 1 वर्ष पूर्ण होणार आहे पुढच्या महिन्यात, आणि अजून काहीच नाही. पहिलं वर्ष म्हणजे दणक्यात व्हायला पाहिजे होतं, पण अजून काहीच नाही. आणि मला माहित होतं हेच होणार आहे. राम ही माझी अस्वस्थता आहे, आणि हेच या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राम मंदिर झालं, आता पुढे काय, हा प्रश्न या चित्रपटात विचारला गेला आहे. 500 वर्षाचा संघर्ष झाला, बरंच काही काही झालं. दंगली झाल्या, आंदोलनं झाली, कोर्ट कचेऱ्या झाल्या, आणि शेवटी राम मंदिर तयार झालं. पण आता पुढे काय? मग ही अस्वस्थता, हे प्रश्न मनात भेडसावत होते. आणि शिंदे सरांनी मला ती परमिशन दिली, संधी दिली, आणि हा चित्रपट लिहायला सुरुवात केली. खरं सांगतो, जे काही या चित्रपटात आहे ते फार मनातून आलेलं आहे. जी अस्वस्थता माझ्या मनात आहे, मला माहित आहे हीच अस्वस्थता, हेच प्रश्न आपल्या मनातही आहेत. आणि मग सुरू झालं की बाबा राम मंदिर झालं, आता पुढे काय व्हायला पाहिजे. तर काय आपण रामराज्य येऊ शकतं का? मंदिर झालं, मग रामाचे विचार, रामाचा आदर्श आपण कॅरी करणार आहोत का, की फक्त जय श्रीराम बोंबलत बसणार आहोत फक्त? आणि मग हा प्रवास सुरू झाला, हा चित्रपट तयार झाला. जे काही आपण इथे पडद्यावर पाहतायत हे सगळं 1 वर्षात तयार झालेलं आहे. मी आभार मानतो चित्रपट निर्मात्यांचे की त्यांनी मला ही संधी दिली, कारण जे मनात होतं ते बाहेर आलं, आणि आता पुढचा प्रवास सुरू झालाय. एक मिशन म्हणून काम सुरू झालं, आणि या मिशनचे आज तुम्ही सगळे इथे सभासद नको म्हणूया, सगळे तुम्ही आम्हाला जॉईन झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभारी. आज संगीत सोहळा आहे, रामाची गाणी आहेत चित्रपटात, पण आम्ही प्रयत्न केलेला आहे की खरा राम त्यातून बाहेर आणण्याचा, आणि माझ्या मते तो या गाण्यातून आलेला आहे. आपण आता ऐकालच पुढे. सगळ्यांचे मी आभार मानतो. या प्रवासामध्ये निर्माते, सतीश सरांसारखे अभिनेते, आणि बाकीचे माझे अभिनेता, कलाकार, सहकारी. कोणी स्टार नाही या चित्रपटात, पण एक ऍक्टर जेव्हा उभा राहतो आणि तो त्याच्या ऍक्टिंगने प्रूव्ह करून देतो की स्टार वॉर काही नसतं भाई, कॅरेक्टर असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे कोण आहे या पडद्यावर हा, किंवा कोण आहे या चित्रपटात. तर या म्युझिक लॉन्च तर्फे एक हे निमित्त साधून आज मी आपल्या समोर माझे 2 महत्वाचे पात्र इथे इंट्रोड्यूस करणार आहे. पण त्यापूर्वी या चित्रपटामध्ये अजून एक व्यक्ती आहे, म्हणजे सतीश सर आहेतच, अजून एक व्यक्ती आहे की या लोकांनी जर खरंच कोऑपरेट केलं नसतं, मला नाही वाटत जर स्टार फिल्म मध्ये असते तर हा चित्रपट तयार झाला असता, म्हणजे अर्धवटच राहिला असता. पण या कलाकारांनी जे काही रक्त जाळलेलं आहे, घाम दिलेला आहे, त्यातून हे मिशन अयोध्या तयार झालेलं आहे. यातील एक प्रमुख सहकारी आहे आमची तेजस्वी पाटील. चित्रपटामध्ये आमच्या स्वाती मॅडम आहेत. आणि आता
मी आपल्या समोर या चित्रपटातील एक कॅरेक्टर सादर करतोय, विचारे. मिशन सैनिकाचं असतं, मिशन अतिरेक्यांचं असतं. मग शिक्षकाचं मिशन का नसावं? सर, श्रीराम मंदिराच्या संघर्षाबद्दल जेव्हापासून मला समजू लागलं ना, तेव्हापासून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मग त्या संदर्भात मी संशोधन सुरू केलं, अनेक पुस्तकं वाचली. मी स्वतः 2-3 वेळा अयोध्येला जाऊन आलो आणि याच्या मागचं सत्य काय असेल हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. जो राम अयोध्येचा आदर्श आहे, त्याच्या जन्मभूमीवरून सुरू झालेला वाद हे दुर्दैव आहे सर. बाबरी मस्जिद प्रकरण, त्याच्या विरोधात सुरू झालेला न्यायालयीन लढा, राम जन्मभूमी आंदोलन, त्याच्या मागचं राजकारण, त्यानंतर बाबरी मस्जिद पाडण्यात आली, देशात अनेक ठिकाणी दंगे झाले, बॉम्बस्फोट झाले, त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि हे सगळं मन विचलित करणार होतं सर, अस्वस्थ करणार होतं. 500 वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण झालं खरं, पण पुढे काय सर? श्रीराम मंदिराला आपण राष्ट्र मंदिर म्हणतो, पण आपण फक्त तसं मानतो म्हणून तसं होत नाही सर. या देशातील 140 कोटी जनतेने हे सत्य स्वीकारायला नको का? सर, या राष्ट्र मंदिरात इतर धर्मियांना स्थान असणार आहे? हे श्रीराम मंदिर रामराज्याची सुरुवात असू शकते का? थँक्यू निलेश. होत आहे. आपल्या टाळ्यांचा स्रोत मात्र कमी नको. आजपासून आमच्या सोशल मीडिया पेजवरून ही गाणी आपण ऐकाल. इन्स्टा, फेसबुक सगळं तुम्ही लाईक करा. त्याच्यावर आता या चित्रपटातली गाणी यानंतर थोड्याच वेळात आपण ती पाहणारही आहोत. यहाँ पर चित्रपटाचं संगीत करणं हे एक वेगळ्या पद्धतीने श्रीरामाचं शिवधनुष्य असं आपण म्हणूया, पण संगीत SD सद्गुरू यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलेलं आहे. सर्वप्रथम इथे एवढ्या संख्येने आपण आलात, अपेक्षा नव्हती एवढं म्हणजे एवढा प्रतिसाद मिळेल. आज रविवार आहे, पुन्हा 30 बस जवळ आहे, पण तुम्हा सर्वांचे आभार. सर्वप्रथम तुम्हासाठी स्वतःसाठी टाळ्या मला एकदा ऐकायच्या. मनोगत मला तशी बोलायची सवय नाहीये जास्त, त्यामुळे थोडक्यातच बोलेन की जेव्हा समीरने ही म्हणजे जी स्टोरी ऐकवली, 2च गाणी करायची होती. दुसऱ्या गाण्याचं तर म्हणजे स्टोरीच वेगळी आहे, ते अगदी एडिट फायनल व्हायच्या आधी अगदी मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी ते लॉक झाले. पण ही गाणी करताना जी प्रेरणा मिळाली ती फक्त आणि फक्त प्रभू श्रीरामांमुळे मिळाली आणि त्यांनीच हे काम माझ्या हातून, मी फक्त माध्यम आहे. मी गेले 17 वर्ष चित्रपट सृष्टीमध्ये म्हणजे ऍज अ संगीतकार काम करतोय, पण मी हे स्वतःला नव्याने रिइन्व्हेंट करतोय, रिस्टार्ट करतोय माझ्या आयुष्याला SD सद्गुरू म्हणून. आणि त्या प्रोजेक्टची सुरुवात ही प्रभू श्रीरामांच्या नावाने होते, त्या मिशनने होते, मिशन अयोध्येने होते. ही माझ्यासाठी खूप मोठी
भाग्याची गोष्ट आहे आणि सर्व टीमचे मी आभार मानतो की ह्या टीमचा मला म्हणजे हिस्सा तुम्ही बनवून घेतलात. धन्यवाद. अभिजित जोशी. पूर्वा. नमस्कार. मिशन अयोध्या या मिशनमध्ये सहभागी होण्याची संधी आणि भाग्य मला लाभलं. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या मिशन अयोध्याच्या मागे राहू दे आणि आमचं मिशन अयोध्या जगभर पोचू दे असं म्हणतो. समीर यांचा पहिला चित्रपट श्री पार्टनर आणि त्या चित्रपटाला खऱ्या अर्थाने आमचे नायक मिळाले सतीश पुळेकर. आणि समीर यांची जी चित्रपट दिग्दर्शक म्हणून जी एक सुंदर जो प्रवास होता तो सुरू झाला आणि त्याला कुठेतरी कारण सतीश पुळेकर झाले. असंख्य कलाकारांना घडवणारे श्री सतीश पुळेकर यांना इथे मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. हॅलो. स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. खरं म्हणजे मला बोलता येत नाही. सवय आहे की डायलॉग दिल्यानंतर बोलणं, पण आता बोलावं असं वाटतंय. समीर हा मी हे आपण काय म्हणूया की त्याची ट्रायल पाहिली या सिनेमाची, मिशन अयोध्येची, आणि त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे. माय गॉड, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की त्या पोरांनी ज्या पद्धतीने हा सिनेमा केलाय त्याच्या मागे हे आहेतच निर्माते, पण सगळे कलाकार, समीर, एक टोटल टीम यांनी खूप मेहनत घेऊन अप्रतिम केलेला आहे हा सिनेमा. म्हणजे तो पाहताना असं वाटतं की बापरे, हे हा समीर हे करू शकेल. खरंच ग्रेट आहे. आणि हे सगळं श्रीरामामुळे झालेलं आहे, स्वामी समर्थांमुळे झालेलं आहे असं माझं मत आहे. आणि मी फक्त एवढंच सांगेन की आता ताई म्हणाले तसं की हा सिनेमा संपूर्ण जगभर जाऊ दे. धन्यवाद. मी सर्वांना पुन्हा असं होण्याची विनंती करते. आपण या चित्रपटातलं पहिलं गीत